Hello student, welcome to my YouTube channel. How are you? How are you student? Today we are going to learn main verb forms. V for verbs, V1 means root form of verb. V2 means past tense. V3 means past participle. So let's learn the verb V1, V2 and V3. Go, went, gone. Give, gave, given. Walk, walked, walked. Next, work, work. याला ईडी लागतो work. Learn, learn and learn. V3. V1 is listen, V2 listen and V3 is listen. Okay, next. Look, looked and looked. V1 is run, V2 is ran, V3 is run. V1 see, V2 saw, V3 seen. Next, V1 is come, V2 is came and V3 come. Sleep, V2 slept and also V3 slept. Laugh, V2 is laughed and V3 is laughed. आता पाहूया आपण सर्व क्रियापदांचे मराठीमध्ये अर्थ काय होतात ते पाहूया. गो म्हणजे जाणे, वेंट म्हणजे गेला, गेली गेली, गॉन म्हणजे गेलेला, गेलेली गेलेली, गिव म्हणजे देणे, गेव म्हणजे दिला दिली दिले, गिवन म्हणजे दिलेला दिलेली दिलेले, वॉक म्हणजे चालणे, वॉक म्हणजे चालला चालली चालले, वॉक चाललेला चाललेली चाललेले, वर्क काम करणे, वर्क काम केले, वर्क काम केलेले काम केलेला काम केलेली. लर्न V1 आहे शिकणे, वर्तमान काळ असेल. लर्न शिकलेला शिकला शिकली शिकले, लर्न शिकलेला शिकलेली शिकलेले. त्यानंतर लिसन, लिसन म्हणजे ऐकणे, लिसन म्हणजे ऐकला ऐकली ऐकले, लिसन म्हणजे ऐकलेला ऐकलेली ऐकलेले. लुक म्हणजे पाहणे, लुक म्हणजे पाहिला पाहिली पाहिले, लुक पाहिलेला पाहिलेली पाहिलेले. पुढे पाहूया. रन म्हणजे धावणे, हा वर्तमान काळात असतो. रॅन हा पास्ट टेन्स म्हणजे धावला धावली धावले, रन. V3 धावलेला धावलेली धावलेली. सी म्हणजे पाहणे, सॉ म्हणजे पाहिला पाहिली पाहिले आणि सीन म्हणजे पाहिलेला पाहिलेली पाहिलेले. कम येणे, केम आला आली आले आणि तिसरा कवित्री आलेला आलेली आलेले. स्लीप म्हणजे झोपणे, स्लेप्ट म्हणजे झोपला झोपली झोपले, स्लेप्ट झोपलेला झोपलेली झोपलेली. लाफ म्हणजे हसणे, लाफ म्हणजे हसले हसला हसले हसले, लाफ म्हणजे हसलेला हसले हसले, मोठ्याने हसणे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ग्रामरच्या सिरीजमध्ये पुढील भागात.